अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। चातुर्मास सुरू झाल्यानंतर पहिली अमावस्या म्हणून आषाढ अमावस्या अर्थातच दीप अमावस्या साजरी केली जाते। यंदा दीप अमावस्या 4 ऑगस्टला म्हणजे रविवारी साजरी केली जाणार आहे। 5 ऑगस्ट पासून श्रावण हा महिना सुरू होणार आहे, त्यामुळे आदल्या दिवशी 4 ऑगस्टला ही दीप अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे। या अमावस्याला दर्श अमावस्या तसेच गटारी अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं। प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं। दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते। या दिवशी आपल्या घरातले दिवे जे आहेत तर ते पाण्याने आणि दुधाने स्वच्छ धुवून एका पाटावरती वस्त्र टाकून त्यावर हे दिवे ठेवून प्रज्वलित केले जातात आणि यानंतर या दिव्यांची पूजा केली जाते। पूजा करून झाल्यानंतर दोन्ही हात जोडून आपली इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना केली जाते। तसेच दीप अमावस्येच्या दिवशी मुलांचं औक्षण करायचं सुद्धा खूप महत्त्व दिलं जातं। या दिवशी घरोघरी मुलांना दिव्यांनी ओवाळलं जातं। तसेच या दिवशी वास्तुशास्त्रानुसार काही सांगितलेले प्रभावी उपाय सुद्धा केले जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी प्रत्येक आईने करायचा प्रभावी असा उपाय सांगणार आहे। प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, मुलांच्या प्रगती होण्यासाठी, संकट विघ्न दूर होण्यासाठी अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे। हा दिवा लावल्याने मुलांच्या सर्व अडचणी दूर होऊन शिक्षणात प्रगती होईल, नोकरीत व्यवसायात मुलांना यश मिळेल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते। अशातच बऱ्याच वेळा आपल्या मुलांना नजर दोष लागलेला असतो आणि मुलांची प्रगती ही खुंटत चालते आणि जर अशा वेळेस आपण जर अमावस्येच्या दिवशी मुलांसाठी काही प्रभावी उपाय केले तर नक्कीच मुलांची सर्व नजर दोष अडचणी हे दूर होतात। आपल्या मुलांवरती पडलेले वाईट दृष्टीमुळे त्यांच्या आरोग्यावर, मनस्थितीवरती नकारात्मक परिणाम होतो आणि यामुळे मुलांचा हट्टीपणा वाढतो। मुलं सतत चिडचिड करत असतात, सांगितलेलं ऐकत नाहीत, मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नाही। खूप शिकलेली मुलं असतात, त्यांना नोकरी प्राप्त होत नाही, मुलांचा विवाह योग हा जुळून येत नाही। त्याचबरोबर मुलं रात्री झोपेत रडणे, मुलांना रात्री अशांतता, झोप लागणे यासारखे लक्षणंसुद्धा नजर दोष लागल्यावरती दिसून येत असतात। त्याचबरोबर मुलं सतत आजारी पडत असतात, मुलांमध्ये नकारात्मक वर्णन जे आहे तर ते दिसून येते आणि म्हणूनच यासारख्या समस्या दूर होण्यासाठी, मुलांची प्रगती होण्यासाठी, मुलांना दीर्घ आयुष्य प्राप्त होण्यासाठी आपण दिवा जो आहे तर तो मुलांसाठी लावणार आहोत। आपल्याला हा जो उपाय आहे तर तो अमावस्येच्या दिवशी सायंकाळी करायचा आहे। हा एक प्रकारचा उतारा आहे। उतारे नेहमी सायंकाळच्या वेळेसच केले जातात, म्हणून हा उपाय आपल्याला संध्याकाळच्या वेळेला करायचा आहे। गव्हाचं कणिक तुम्हाला मळायचं आहे आणि त्याचा तुम्हाला एक दिवा बनवायचा आहे। त्यात काळ्या रंगाची वात तुम्हाला लावायची आहे। काळ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे, दोहरी करायचा आहे आणि त्याची तुम्हाला वात लावायची आहे। दिव्यामध्ये थोडीशी तुम्हाला पिवळी मोहरी टाकायची आहे। तुमच्याकडे जर पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी पण टाकू शकता। यानंतर छोट्या लाल 2 मिरच्या तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत। जर लाल मिरच्या दिव्यामध्ये बसत नसेल तर असं खोसून जर असं ठेवा, जसं की पडणार नाही याची तुम्ही काळजी घ्या। हे दिवा तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे आणि काय करायचं आहे, प्रज्वलित करायचं आहे। आसन टाकायचं आहे, आसनावरती तुमच्या मुलांना बसवायचं आहे आणि बसवल्याच्या नंतर चेहरा दक्षिण दिशेला करू नका मुलांचा, बाकी कोणत्याही दिशेला करू शकता। फक्त दक्षिण दिशा ही यमाची दिशा असते, म्हणून तिकडे मुलांचा चेहरा आपल्याला करायचा नाही, याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे। यानंतर दिव्याने मुलाचं ओवाळून घ्यायचं आहे। त्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे। 3 वेळेस, 5 वेळेस किंवा 7 वेळेस तुम्ही ओवाळू शकता। ओम श्री गुरुदेव दत्त नमो नमः, ओम श्री गुरुदेव दत्त नमो नमः किंवा नवार्ण मंत्राचं पठण करायचं किंवा तुम्हाला जे मंत्र येते ते तुम्हाला म्हणायचं आहे। या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। ओवाळल्यानंतर दिवा घराच्या बाहेर ठेवून द्यायचा आहे तुम्हाला रात्रभर। दिवा जोपर्यंत प्रज्वलित आहे तोपर्यंत राहू द्यायचा आहे। एकदा नंतर विजल्याच्या नंतर तुम्हाला नंतर बाहेर ठेवलेला दिवा प्रज्वलित करायचा नाहीये, ते तिथंच राहू द्यायचा आहे। मग
ते सकाळी तुम्हाला टाकून द्यायचा आहे दिवा। घरामध्ये जर तुमच्या 2 मुलं असेल तर तुम्हाला वेगवेगळे 2 तुम्हाला दिवे बनवायचे आहेत। दोन्ही मुलांसाठी अलग अलग दिवे बनवायचे आहेत आणि त्या दिव्यानं 2 मुलं असेल तर एक दिवा करून ओवाळून घेऊ नका। 2 मुलांसाठी 2 दिवे ओवाळायचे आहेत। पहिले एकाला ओवाळून घ्यायचा आहे, त्याचा दिवा बाहेर नेऊन ठेवायचा आहे, मग दुसऱ्या मुलाला आसनावरती बसवायचा आहे, मग त्याला तुम्हाला ओवाळून घ्यायचा आहे आणि तो पण दिवा बाहेर ठेवायचा आहे। एकदा विजल्याच्या नंतर मग बघू नका। श्री स्वामी समर्थ।